नमस्कार मंडळी, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची रेसिपी आहे एकदम सोपी आणि साधी, ती म्हणजे तिखट रवा लापसी. आता तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणता नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला वळू या रेसिपीकडे. सर्वात अगोदर इथे 1 वाटी रवा घेतला आहे, त्यानंतर टोमॅटो कापून घेतला, मिरच्या कापून घेतल्या, कढीपत्ता घेतला. तुम्हाला कांदा टाकायचा तर तुम्ही कांदा पण टाकू शकता. त्यानंतर गॅसवर पाणी ठेवलं तापायला. आता पाणी भरपूर असं थोडं पातेलभर मस्त पाणी ठेवायचं गरम, कारण कसं आपल्याला थोडं ते पातळ लापसी बनवायची, त्याच्यामुळे पाणी गरम करूनच घ्यायचं. आणि मग काय गॅस पेटवला, कढई ठेवली, कढईत टाकलं तेल, तेलात टाकले जिरे, मोहरी, त्यानंतर मग शेंगदाणे टाकले. आता शेंगदाणे थोडे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर त्यात टाकायच्या मिरच्या, टोमॅटो, कढीपत्ता, हळद सगळं फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं मस्त. त्यानंतर त्यात तो जो रवा होता वाटीभर तो टाकायचा. आता रवा अगोदर भाजून घेतला तरी चालतो, किंवा तुम्ही याच्यात पण मिश्रणमध्ये चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर त्याच्यात गाठी होत नाही जास्त, आपल्याला ते हलवावं नाही लागत की जेणेकरून त्या गाठी होऊ नये म्हणून सारखं हलवायचं, तसं नाही करावं लागत. त्यानंतर जे गरम पाणी केलेलं होतं आपण ते टाकलं. त्याच्यामध्ये पाणी भरपूर टाकायचं आहे, तेव्हाच ती लापसी सारखी तयार होते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं. मग काय थोडा वेळ झाकण ठेवलं आणि मग आपली लापसी तयार. आता ही लापसी तुम्हाला जर तोंडाला चव नसेल, आजारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीसाठी तुम्ही हे करून देऊ शकता. इतकी सुंदर लागते ना, त्यावर मस्त तुपाची धार जरी सोडली ना तरी खूप खूप छान लागते, अप्रतिम लागते. तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय आता भरपूर लोक बघतात आणि सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करा. मी यूट्यूबवरती नवीन आहे, तर मला सपोर्ट करा. आणि चला मग, कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.